नमस्कार. मनसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. मानसिक आरोग्यासंदर्भात वेगवेगळी माहिती, सिद्धांतिक माहिती किंवा दैनंदिन जीवनामध्ये मानसिक आरोग्य सक्षम राहण्यासाठी वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोचवित असतो. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे की माणसाला खरंच आपल्या स्वभावाची कल्पना असते का? किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांचा स्वभाव आपण जाणून घेऊ शकतो का? कारण बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला की आपण आपला स्वभाव किंवा इतरांचा स्वभाव जर तो आपल्याला माहिती झाला, व्यवस्थितपणे समजला, तर आपण त्या स्वभावासोबतच्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी किंवा त्याला काही अपेक्षित मदत असेल, तर ती आपण त्याला करू शकतो. आणि म्हणूनच आज आपला विषय होता की खरंच स्वभाव ओळखता येतात का? माणसाचा स्वभाव म्हणजे काय ते ओळखता येतात का? आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करता येतात का? म्हणजेच त्याच्यामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी त्या स्वभावामध्ये भरलेल्या असतील, तर त्या कमी करता येतात, म्हणजेच मॉडिफाईड करता येतात. तर मानसशास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झाल्यास स्वभाव असा स्पेसिफिक शब्दाने कुठलाच अर्थ मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये सरळ मिळत नाही. फार तर फार काय होतं की माणसाच्या वागण्याची जी पद्धत असते, ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण स्वभाव म्हणतो, जसं तो रागीट स्वभावाचा आहे, तो लेट गो करणारा आहे किंवा तो हसत खेळत राहणारा व्यक्ती आहे. हे जरी ढोबळ मानाने स्वभाव म्हटलं तरी त्याला आपण स्वभाव म्हणू शकत नाही. तर स्वभावाच्या थोडंसं अजून जवळ जायचं असेल, अजून थोडंसं जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व शोधावं लागेल. आणि जसं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. आता पर्सनॅलिटी म्हणजे दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात. एक जे बाहेरून दिसतं ती पर्सनॅलिटी, आणि एक जी त्याला आतून प्राप्त केलेली आहेत ती पर्सनॅलिटीला सुद्धा आपण पर्सनॅलिटी म्हणू शकतो. म्हणजे बहिर्गत व्यक्तिमत्व आणि अंतर्गत व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच आपल्याला एखाद्या माणसाचा जर स्वभाव अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल, किंबहुना आपल्याला आपला स्वभाव जर व्यवस्थितपणे समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचा मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागेल. आणि म्हणूनच मी काही वेगवेगळी मानसशास्त्रीय व्यक्तिमत्व व त्याची लक्षणं आपल्यासमोर ठेवतो, जेणेकरून त्यातल्या कुठल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपण बऱ्यापैकी स्वतःला बघतो किंवा इतरांच्या त्या व्यक्तिमत्त्वामध्ये कुठला तो भाग आहे की जेणेकरून तो समजल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी डील करायला सोपी पडेल. तर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दुसऱ्यांपेक्षा वेगळं असतं, आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. याचाच अर्थ काय की प्रत्येक व्यक्ती, या भूतलावर असणारा कुठलाच व्यक्ती एकमेकांशी काही विशेष साम्य जरी ठेवत असेल, तरी तो संपूर्णपणे एकाच पद्धतीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसारखाच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून एव्हरी पर्सनॅलिटी इज युनिक पर्सनॅलिटी. प्रत्येक माणूस या जो भूतलावर आहे तो वेगळा आहे आणि एकमेकांपेक्षा वेगळा आहे, स्वतंत्र आहे. जेव्हा आपण पुढे जाऊन विचार करतो की आपलं व्यक्तिमत्व बनतं कशाच्या आधारे, तर त्याला दोन गोष्टी खूप कारणीभूत असतात. एक तर आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळालेले जीन्स, ज्याला आपण गुणसूत्र म्हणतो. याचाच अर्थ काय की काही बायोलॉजिकल फॅक्टर्स असतात जे आपल्याला आपल्या स्वभावाला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला बनवण्यासाठी मदत करतात, आणि ते अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. जसं आईवडिलांकडून एक शारीरिक स्वरूप आपल्याला मिळतं, त्याच पद्धतीने एक मानसशास्त्रीय स्वरूपसुद्धा त्यांच्याकडून आपल्याला मिळत असतं. म्हणून आपण त्याला म्हणतो की सम जीन्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू डिटरमाइन अवर ओन पर्सनॅलिटी. आपले काही बरेच व्यक्तिमत्त्वाचे घटक जे आपल्या जीन्सकडून सुद्धा करतात. आणि म्हणून बऱ्याचदा आपण बोलताना असं म्हणतो की तू तुझ्या आईसारखाच गेला आहे, तू तुझ्या वडिलांसारखाच आहेस. आणि हे त्याचेच परिणाम असतात की बहुतांशी वागण्याचे, बोलण्याचे, दिसण्याचे, असण्याचे, स्वभावाचे बहुतांशी काही गुणसूत्र आपण आपल्या आईवडिलांकडून घेऊ शकतो किंवा मिळतात. दुसरा जो घटक आहे की एन्व्हायरमेंट. ज्या वातावरणामध्ये तुम्ही मोठे होता, ज्या वातावरणामध्ये तुम्ही आपलं शालेय शिक्षण, आपलं व्यावसायिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन जगता, त्या एन्व्हायरमेंटमधून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व बनायला आपल्याला मदत होतं.
आणि म्हणून हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत की आपलं गुणसूत्रे आणि आपल्याला मिळालेलं वातावरण, या दोन्ही घटकांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व, आपला स्वभाव मोठ्या प्रमाणात डिटर्माइन होत असतो. आता हे झालं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वाच्या संदर्भातली थोडीशी माहिती. आता थोडंसं जाणून घेऊयात की व्यक्तिमत्व असतात कसे वेगवेगळ्या पद्धती, माणसं वेगवेगळ्या पद्धतीची कशी असतात किंवा त्यांचे स्वभाव, गुण, ठळक वैशिष्ट्ये कशी आपल्या लक्षात येऊ शकतात. तर पहिलं जे व्यक्तिमत्व आहेत, ज्याला आपण म्हणू शकतो की पॅरानॉइड पर्सनॅलिटी. पॅरानॉइड पर्सनॅलिटी याचा अर्थ काय की ही माणसं अतिशय संशययुक्त असतात. त्यांना आजूबाजूच्या सर्व घटनांमध्ये बहुतांशी संशय येत असतो. कोणी आपल्याबद्दल काय बोललं असेल किंवा बोललं असेल तर तो चुकीचं बोललं असेल, अशा पद्धतीची एक चुकीची भ्रामक कल्पना, चुकीची भ्रामक व्यक्तिमत्व त्यांचं असतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या घटनांना अतिशय संशययुक्त बघणं हा त्यांचा स्वाभाविक गुण असतो. ही संशययुक्त माणसं इतरांच्या चारित्र्यासंदर्भात, इतरांच्या वागण्यासंदर्भात, इतरांच्या लोकांच्या उठण्या बसण्या वागण्यावरून अतिशय संशययुक्त त्यांच्याकडे बघत असतात. त्यामुळे ती स्वतंत्रपणे वागण्याचा नेहमी प्रयत्न करतात. इतर वेगळे आणि आपण वेगळं अशा पद्धतीने ती वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बरेच व्यक्तिमत्व हे संशययुक्त व्यक्तिमत्व असू शकतं. त्यांच्या दिवसभराच्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संशय हा व्यक्त होत राहतो. दुसरा जो भाग आहे, व्यक्तिमत्वाचा प्रकार आहे, तो आहे की अतिशय भीतीयुक्त आणि असुरक्षित. त्याला कायमस्वरूपी स्वतःला भीती आणि असुरक्षित आहोत आपण. मानसिकरित्या, शारीरिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या आपण असुरक्षित आहोत आणि विशेषतः मानसिकरित्या आपण असुरक्षित आहोत आणि अतिशय भिलेले व्यक्तिमत्वसुद्धा आपल्या आजूबाजूला असू शकतात. तिसरं जो प्रकार आहे व्यक्तिमत्वाचा, तो आहे की लक्षवेधी व्यक्तिमत्व. सर्वांनी माझ्याचकडे लक्ष द्यावं, सर्वांनी मलाच मानसन्मान द्यावं, सर्वांनी मला विचारूनच काही काम करावेत, सर्वांनी मला एका सेंटर पॉईंटमध्येच ठेवावं, असं लहान मुलासारखं, जसं लहान मुलाला सारखं टेन्शन लागत असतं त्याच्या आईवडिलांचं, सर्वांचंच, तशाच पद्धतीने आपल्याला आयुष्यभर लोकांचं अटेन्शन मिळत राहावं अशा पद्धतीचं सुद्धा त्याचं व्यक्तिमत्व असू शकतं. त्याला आपण लक्षवेधी म्हणजेच अटेन्शन सिकिंग बिहेवियर, अटेन्शन सिकिंग पर्सनॅलिटी असं पण म्हणू शकतो. अजून दुसरा एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये स्वकेंद्री व्यक्तिमत्व. स्वकेंद्री म्हणजे ज्याला आपण थोड्या सोपी भाषेत असं म्हणालं की स्वार्थी व्यक्तिमत्व. स्वतःचं संपूर्ण भावविश्व आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी धडपडणारं व्यक्तिमत्वच म्हणजे स्वकेंद्री व्यक्तिमत्व. आता स्वकेंद्री व्यक्तिमत्व स्वार्थीच नसतो, तर तो बऱ्याच अंशी अहंकारी पण असतो. कारण त्याला असं वाटतं की माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, माझ्या व्यक्तिमत्वासारखा हुशार, तरबेज, पटाईत, चतुर दुसरा कोणीच नाही. त्यामुळे मी इतरांपेक्षा काहीतरी स्पेशल आहे असं सुद्धा त्याला या ठिकाणी वाटत असतं. अजून एक जो दुसरा प्रकार आहे व्यक्तिमत्वाचा की तो आहे की समाजविरोधी व्यक्तिमत्व. गुन्हे करणं, कायदे मोडणं, मारहाण करणं, शिवीगाळ करणं, दारू पिणं, व्यभिचार करणं, अशा वेगवेगळ्या नीतिमूल्य आणि सामाजिक चौकटी मोडणं हे त्यांच्यासाठी काही विशेष बाब नसतं आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वांना आपण समाजविरोधी व्यक्तिमत्व आपण असं म्हणू शकू. अजून त्याच्यानंतर अजून काही व्यक्तिमत्व आहेत की त्याच्यातलाच एक प्रकार आहे की अबॅन्डन्ड पर्सनॅलिटी. कुठलीही जबाबदारी घ्यायची नाही आणि जबाबदारी सतत टाळत राहायची, अशा पर्सनॅलिटीला आपण अवॉइडंट पर्सनॅलिटी असं म्हणू शकतो. याचाच अर्थ काय की पर्सनॅलिटी आली तर त्याचा स्ट्रेस होतो, ताणतणाव येतो. त्यामुळे कुठलंही ताणतणाव घ्यायचा नाही आणि अतिशय बिनफिक्री आयुष्य जगण्याचं ही मंडळी प्रयत्न करत असतात. अजून एक प्रकार आहे व्यक्तिमत्वाचा की तो आहे परावलंबी व्यक्तिमत्व. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर विसंबून राहणं, कुठलीही गोष्ट स्वतःच्या मनाने कुठलाही निर्णय न घेता दुसऱ्यांच्या निर्णयावरच आपलं आयुष्य ढकलत राहणे किंवा पुढे घेऊन जाणे, या व्यक्तिमत्वांना परावलंबी व्यक्तिमत्व असं म्हणतात. अजून खूप सारे माणसांच्या व्यक्तिमत्वाचे ठोकताळे
आपल्या समोर सादर करता येईल, परंतु क्लिप खूप लांब होईल आणि तसं न करण्यासाठी मी अतिशय बेसिक माहिती आपल्याला माणसांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भातली आपणास देण्याचा प्रयत्न करीत आहे. आता हे व्यक्तिमत्त्व लक्षात आलं, तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, तर त्याची वागण्या, बोलण्याची, चालण्याची पद्धत कशी असेल, याच्यावरून बऱ्याच आपल्याला माहिती मिळेल. आणि ही माहिती जर आपण आपल्या संदर्भात तपासली, तर आपलं व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय, आपला स्वभाव कसा आहे किंवा दुसऱ्यांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे आणि स्वभाव कसा आहे, हे आपल्याला ओळखायला मदत होईल. आणि या सर्व बाबतींची माहिती आपल्याला आजूबाजूच्या माणसांना ओळखण्यामध्ये, त्यांच्याशी दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करत असताना त्या माहितीचा उपयोग आपल्याला करता येईल. तर मला असं वाटतं की ही थोडीशी टेक्निकल इन्फॉर्मेशन होती. अजून सोपी भाषेत याच्यावर मी बोलेलच, परंतु तोपर्यंत अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची माणसं आपल्या आजूबाजूला राहतात आणि त्यांना आपल्याला छान पद्धतीने डील करता आलं पाहिजे किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वातली कुठली छटा याच्यामध्ये आपल्याला दिसते, तीसुद्धा आपण ओळखून त्याच्यामध्ये जर काही करेक्शन्स आपल्याला करता आले, तर त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता या व्यक्तिमत्त्वामध्ये काय करेक्शन्स करता येईल, याच्यावर मी सविस्तरपणे अजून बोलेल. परंतु माणसांचे स्वभाव ठरवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आपण अगोदर ओळखलं पाहिजे आणि नंतर आपल्याला माणसांचा स्वभाव आपोआपच कळेल. तर मी इथेच थांबतो आणि होय, या क्लिपवर आपला अभिप्राय कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. थँक्यू सो मच वन अँड ऑल.